रामकृष्ण हरे. सज्जन हो, माऊलीच्या संजीवन समाधीच्या निमित्ताने आज आपण 5वा भाग सादर करीत आहोत. संत नामदेवांनी माऊलींचा जो समाधी सोहळा म्हणजे समाधी जाण्याचा जो प्रसंग वर्णन केलेला आहे तो इतका सात्विक आहे, तात्विक आहे आणि वास्तववादी आहे. ऐका. देव निवृत्ते आणि धरिले दोन्ही कर. नामदेव महाराज माऊली हे समकालीन संत, त्यामुळे ती जोडीच इतकी मैत्री, म्हणजे नामाचा नामदेव आणि ज्ञानाचा ज्ञानदेव, आणि दोघांची मैत्री इतकी जीवस्य कंठस्य होते, अगदी गळ्यातले एकमेकाचे ताईत म्हटलं तरी हरकत नाही. आणि मग त्यांचं वर्णन नामदेव महाराज करतात की माऊली समाधीत जाताना काय वातावरण होतं, कसा प्रसंग होता. तर निवृत्तीनाथाने एका हाताला धरलेला आहे आणि पांडुरंगाने एका हाताला धरलेला आहे आणि माऊलीला समाधी स्थानाकडे ते घेऊन चाललेले आहेत. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. म्हणजे समाधीत बसण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीला घेऊन ते चाललेले आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली जड पावलाने चालत आहेत. आणि इतकं तो प्रसंग करुणामय झालेला आहे, दुःखमय झालेला आहे की जसं नदीची या माशा घातले माजवण. नदीच माशाला जसं एखादं खाद्य टाकावं मग त्याची उड्या मारून तडफड करतात ते खाण्यासाठी, तशा प्रकारचं तैसे जनवन कालवले. त्या माशाप्रमाणे जनाचं मन आणि वन सगळं कालवा कालव्या अंतःकरणात झाले. दाहे देशा धुंद उदया आस्ताविना. दाही दिशा सूर्य उदय आणि अस्त याच्या विना पाहत आहेत. सूर्य थांबला म्हणजे जिथे आहे तिथे. दाहे देशा धुंद उदय आस्ताविना. तैसेचे गगन कालवले. गगनासुद्धा कालवा कालवे झाले, गगनसुद्धा गंभीर झालं. जावोनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरे. पुढे ज्ञानेश्वरी ठेवियली. माऊली आसनावर जाऊन बसलेली आहेत, पुढे ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. ज्ञानदेव म्हणे सोखे केले देवा. ज्ञानदेव देवाला म्हणतात, देवा मला तू सुखी केलंस. पाद पद्म ठेवा निरंतर. माझ्यावर कृपा निरंतर असू द्या. आणि पद्मासन घालून माऊली त्या आसनावर बसलेले आहेत. 3 वेळा तेव्हा जोडी येले कर कमल. माऊलीने 3 वेळा करकमल जोडलेले आहेत. हा 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 हा. पाद पद्म ठेवा निरंतर. आणि करकमल जोडल्यानंतर 3 वेळा तेव्हा जोडे येले करकमल. झाकी येले डोळे ज्ञानदेवे. 3 वेळा हात जोडले आणि मग डोळे माऊलीने झाकले. भीममुद्रा डोळा निरंजन मैदान. भीममुद्रा माऊलीने धारण केलेली आहे. निरंजनी वास केल्यासारखं माऊली स्थिर झालेले आहेत. झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव. पूर्ण ब्रह्म झाले, जीव शिव एकरूप झाले. आणि अशा प्रकारची अवस्था माऊलींची समाधी त्या ठिकाणावर झालेली आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर. नामदेव महाराज गदगदून नामदेवांना घेवर आला आणि नामदेव महाराज म्हणतात आता दिनकर लोपला, म्हणजे सूर्य मावळला. जिकडे तिकडे अंधार झाला, ज्ञान मावळल्यासारखं झालं. नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर
समाधेस्त. माऊली समाधीस्थ झालेली आहेत आणि आपल्या स्वरूपामध्ये माऊली एकरूप झाले. हे चरण म्हणून मग सगळे भाविक वैष्णव फुलं पुष्पवर्षाव करतात आणि मग हा समाधी सोहळा पूर्णत्वास जातो. असं माऊलींचं यथार्थ वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे. तेव्हा हा अभंग मुद्दाम आपणाला ऐकवायचं कारण की घर बसल्या तुम्हाला माऊलीच्या सोहळ्याचा जो प्रसंग आहे तो तुमच्या डोळ्यासमोर यावा म्हणून हा अभंग ऐकवलेला आहे. हा अभंग, हा भाग इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंद घेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.